केला जात होता आणि सगळे उद्योग गुजरातमध्ये जातात असा एक आरोप केला जात होता। म्हणून मला आज आनंद आहे सांगायला की छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्कर यांचा काल MOU झाला आणि MOUच्या माध्यमातून जवळजवळ 20,000 कोटीची गुंतवणूक ही बिडकीन ऑरिक DMIC मध्ये येणार आहे। त्याच्या माध्यमातून जवळजवळ 8,000 डायरेक्ट कामगारांना त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट मिळणार आहे आणि त्यांना लागणारे जे ॲन्सिलरी युनिट्स आहेत त्यांची पण इन्व्हेस्टमेंट जवळपास तेवढीच होईल आणि त्या माध्यमातून पण जवळ 8,000 लोकांना नोकरी मिळणार आहे। जवळजवळ 16,000 लोकांना नुसतं एक उद्योग म्हणजे टोयोटा किर्लोस्कर त्यांची हायब्रिड गाडी, इलेक्ट्रिकल गाडी जवळजवळ अशा पद्धतीने त्यांचा इकडे प्रोजेक्ट येणार आहे। त्यांना 850 एकर जागा, 800 एकर त्यांच्या प्लांटसाठी आणि 50 एकरमध्ये त्यांचं जे कौशल्य विकास आणि ट्रेनिंग सेंटर आहे त्यांच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वर्षाला अनेक यांना जी कौशल्याचं ट्रेनिंग लागते म्हणजे टेक्निकल ट्रेनिंग लागते ती सगळे ट्रेनिंग त्यांच्या माध्यमातून होणार आहे। आणि ह्या कालच्या MOU मध्ये म्हणजे त्यांचे MD उपस्थित होते टोयोटाचे, त्या ह्याच्यामध्ये ह्या कंपनीच्या उपाध्यक्ष मानसी टाटा म्हणजे किर्लोस्करांची मुलगी आहे ती, गीतांजली किर्लोस्कर पण स्वतः उपस्थित होत्या आणि जे MD आहेत मासाकुज योशिमुरा, जपानीज नाव आपल्याला, तर तेही उपस्थित होते आणि सर्व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे उद्योग मंत्री आमचे सहकारी उदय सामंतजी, मी स्वतः उपस्थित होतो आणि सर्व सेक्रेटरी त्या MOUच्या वेळेस उपस्थित होते। आज ही पत्रकार घेण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की मागच्या 1.5 वर्षापासून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जपानला जाऊन आल्यापासून त्यांची त्या वेळेसच त्यांनी टोयोटाला विनंती केली होती आणि तेव्हापासून आणि मी मंत्रिमंडळात असल्यामुळे मला माहिती होतं तर मी त्याचा पाठपुरावा करत होतो। त्याचं छत्रपती संभाजीनगरचं मार्केटिंग करण्याकरता आमच्याबरोबर CMIची टीम, मासियाची टीम ही सगळी बरोबर होती आणि ज्यावेळेसही टोयोटाचे किंवा किर्लोस्करचे ज्यावेळेस प्रतिनिधी इकडे छत्रपती संभाजीनगरला आले त्यांना DMIC असेल, ऑरिक सिटी असेल आणि आपला वाळूज इंडस्ट्रियल एरिया पण त्यांना आम्ही दाखवला। आमचा त्यातला प्रयत्न हेच होता की आज छत्रपती संभाजीनगर में ऑटो इंडस्ट्रीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे। 40 वर्षापूर्वी बजाज ऑटो आलो, बजाज ऑटोने अनेक ॲन्सिलरी युनिट इकडे उभे केले आणि त्यामुळे आज आपल्या शहराचा एक विकास झाला होता, पण त्यानंतर थोडीशी कुठल्याही प्रकारचं नवीन मोठं युनिट आपल्याकडे आलं नाही आणि त्यामुळे आपला प्रयत्न होता आणि मला आनंद आहे की त्याच्यात माझा पाठपुरावा कंटिन्युअसली होता। माननीय देवेंद्रजींच्या मागे मी नेहमी म्हणजे प्रत्येक मीटिंगमध्ये शेवटी एका दिवशी मी म्हणलं साहेब 1 मिनिटं बोलायचं म्हणलं की म्हणायचं काय टोयोटा ना करतोय, म्हणजे त्यांना हे वाटायचं की 1 मिनिटं म्हणजे मी माझा त्या त्यांच्या मुलगी आहे त्यांची ती आणि त्यामुळे थोडी बहुत जी ओळख होती त्याचा फायदा या ह्याच्यामध्ये झाला। त्यांना आम्ही वारंवार रिक्वेस्ट करत होतो आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्यांची मुलगी जी आहे मानसी टाटा ती आता ह्याच्यावर आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वर त्यांच्या उपाध्यक्ष ती त्यांच्या ह्याची आणि नक्कीच तिच्या अशी थोडं बहुत जी ओळख होती त्याचा आम्ही उपयोग या ह्याच्यामध्ये करून घेतला। तिला आम्ही एकदा भेटलो होतो त्यावेळेस ती कमिटेड की येस आय ट्राय टू डू इट, म्हणजे आमची तिला रिक्वेस्ट येत होती की यू डू इट इन औरंगाबाद विल बी व्हेरी हॅपी, तर तिने
दिलेला शब्द तो पाळला, ते पण म्हणजे त्या दोघींचंही आम्ही याच्यामध्ये खूप खूप आभार मानू. कारण की मानसी टाटा आणि गीतांजली किर्लोस्कर या दोघांनी याच्यामध्ये खूप मेजर रोल केला आहे. आणि MD पण काल त्यांच्याशी पण चर्चा करत असताना दे आर व्हेरी पॉझिटिव्ह. आणि मी सांगितलं तसं ह्याच्याबरोबर जे SW येते, बाकीचे पण प्लांट येत आहेत, त्याच्यामुळे आपल्या छत्रपती संभाजीनगरला येणाऱ्या काळामध्ये विकासचे चांगले दिवस येणार आहेत. विकास तुमचं नाव हे त्यांच्या डोक्यात आहे की म्हणजे दे इंटेंड टू स्टार्ट अ प्लांट बाय 28. 27 ते म्हणतात पण 28 पर्यंत चालू करू. 3 वर्ष तर लागते नाही एवढा मोठा प्लांट उभा करायचा असेल. इट्स अ ह्यूज प्लांट. दुसऱ्या विषयावर बोलतो, रुंदीकरण जे आहे आपलं एअरपोर्टचं, त्याबद्दल बरेच एअरपोर्टसाठी पण मागच्या आठवड्यात आपले मोहर साहेब आले होते, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना सांगितलं लवकरच आम्ही दिल्लीमध्ये एक मीटिंग श्रीजीनेच त्यांना पत्र दिले. त्यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये एअर फॅसिलिटीसाठी एक बैठक लावतोय. कराड साहेब पण त्याच्यात इनिशिएटिव्ह घेत आहेत. आणि देवेंद्रजींची पण चर्चा झाली, त्यांना पण सांगितलं, ते पण त्याच्यामध्ये लक्ष घालून देवेंद्रजींनी पण कमिट केलंय की मी ॲडिशनल फ्लाईट्स सुरू करून देण्याची म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांची पण आणि मोहळांची पण बोलून ते करतो. काल अजून 2 बैठका आमच्या मुंबईत झाल्या, त्याचा पण उल्लेख करणं गरजेचं आहे की आपल्या इकडे मासिया आणि नागरे साहेब आणि कुलकुलवार हे पाण्याच्या विषयावर भरपूर काम करतात. मागे त्यांनी पाणी परिषद पण घेतली होती आणि त्यांचा प्रयत्न आहे की जो नाशिक म्हणजे कोकणातलं जे पाणी समुद्रात जाते ते पाणी इकडे डायव्हर्ट करावं. मग कृष्णा खोऱ्यामधलं जे पाणी येते लातूर आणि त्या पट्ट्यात उस्माना पट्ट्यात जाण्याकरता, तर त्यांनी काल सगळं प्रेझेंटेशन दिलं. आमची सगळी इरिगेशनची पूर्ण टीम होती, देवेंद्रजी होते. देवेंद्रजींनी त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या पूर्णपणे समजून घेतल्यात आणि त्यांना कमिटमेंट केले की लवकरच ह्याच्यामध्ये आपण इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू, ज्या माध्यमातून या मराठवाड्यासाठी वॉटर ग्रिड जो रिजनल प्रोजेक्ट होता, म्हणजे आमच्या बबनराव लोणीकरजी त्यावेळेस मंत्री होते, त्यावेळेस तो ऐकला होता जो मध्ये स्क्रॅप झाला. ठीक आहे, त्याच्यात मला राजकीय भाषण नाही करायचं इकडे, कोणी स्क्रॅप केला का केला ते सगळा, पण तो पुन्हा आम्ही जिवंत करून लवकरात लवकर वॉटर ग्रिड प्रोजेक्ट आणि नदी जोडीच्या माध्यमातून पाणी आपल्या मराठवाड्याला कसं येईल याकरता जी काही योजना करायची त्याच्यासाठी फंडिंग सुद्धा माननीय देवेंद्रजींनी कमिट केलंय कालच्या बैठकीत की ते आम्ही करू. लवकरात लवकर तो प्रोजेक्ट रिस्टार्ट कसा करता येईल याकरता प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्यात काल नागरे साहेबांनी जे सजेशन दिले ते अतिशय महत्त्वपूर्ण सजेशन्स होते. त्यांचा अनुभव 40 वर्षाचा या इरिगेशन डिपार्टमेंटचा होता, त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. दुसरी आपल्या शहराच्या पाण्याची योजना, त्याची पण बैठक मान्य देवेंद्रजींनी घेतली. देवेंद्रजींच्या उपस्थितीत हे कसं आहे, मला चान्स मिळाला, तुम्ही या सगळ्या लावून घेतल्या म्हटलं आता टोयोटाची लागली तर या 2 बैठका पण परत. त्यादिवशी माझी पत्र मागच्या महिन्याभरापासून त्यांच्याकडे प्रलंबित होते, पण मी त्यादिवशी मग या 2 बैठका त्या जी श्रीकांतजी आणि आले होते त्यांची अडचणाची पैशाची आपण पण बरेच वेळेस मीडियाने लिहिला. काल देवेंद्रजींनी आमच्या UD सेक्रेटरीला सांगितलं की हा प्रस्ताव तयार करा आणि पुढच्या कॅबिनेटमध्ये यायला पाहिजे. हे कॅबिनेटच्या माध्यमातून सरकार हे पैसे देईल. सॉफ्ट लोनच्या माध्यमातून जरी दिलं तर त्याची काळजी करायची गरज नाही. 50 वर्षाचा त्याला पिरियड देऊ, जेणेकरून काही खूप बर्डन महापालिकेवर किंवा सामान्य नागरिकांवर त्याचं बर्डन येणार नाही. या पद्धतीने ते पैसे दिले जातील असं त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ते पण पुढच्या कॅबिनेटमध्ये ते 800 कोटी रुपये मिळतील. आज त्यांच्याकडे अजून 400 कोटी रुपये बॅलन्स आहे. 1600 कोटी केले असले 1800, बाकीचे जे 800 कोटी आहेत त्याचं पण पुढच्या कॅबिनेटमध्ये ते मंजूर करून त्यांना देण्यात, ज्यामुळे पाण्याचा विषय मागे लागणार नाही. त्याच्यामध्ये असं ठरलंय की ज्या 7 टाक्या आज तयार आहेत त्या टाक्या कनेक्ट करायच्या. जी 900 MMची आपण पाईपलाईन आणली आहे, जी मध्ये 200 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला विशेष निधी म्हणून दिला होता, त्यातून ते काम केलं. त्याच्यामुळे जे 25 पाणी आता मला साहेबांनी सांगितलं की तर त्या पाण्यामुळे ते डिस्ट्रीब्युशन आता जर 5 टाक्या सुरू झाल्या, हे 7 टाक्या सुरू झाल्या तर 7 टाक्याचा ऍव्हरेज एका टाकीच्या जवळ 5. शिरीषजी बोराडकर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अतिशय सक्षम आहेत आणि तुम्ही बघितलं असेल तर मागच्या ते अध्यक्ष झाल्यापासून ज्या पद्धतीने आमचं छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्या आमच्या
संघटनात्मक जेवढं काही काम आहे ते आज तुम्ही म्हणजे लोकसभेमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की जर भाजप संघटनात्मक काम ज्या पद्धतीने करत होती ते म्हणजे मी दुसरीकडे होतो ते नाही, पण आमच्याकडे 100% काम होतं. त्यांच्या नेतृत्वात ते काम अतिशय चांगलं चालू होतं. असा कोणी जर आरोप करत असेल तर तो चुकीचा आहे. शिरीषजी म्हणजे being a sportsman, he has all the spirits in him. त्यांना तिकीट देणार का आमदार? विषय असा आहे की नाही, आता अतुलजींनी सांगितल्याच्या पुढे थोडं येतो की तुमचा जो विषय होता काल, तर अतुलजी पण नव्हते, मी पण नव्हतो त्या सिच्युएशनला. त्यामुळे एक्झॅक्टली काय सिच्युएशन झालं त्याचं असेसमेंट आम्ही घेणं चालू आहे. दोन्ही जिथे ज्यांचे भांडणं झाले त्या दोघांना विचारपूस करून जे काय त्यांचे थोडेसे वैचारिक किंवा व्यक्तिगत वाद असतील ते नक्कीच काही काळात दरम्यान ते संपतील. त्यामुळे तो खूप मोठा विषय नाही. राजकारणामध्ये एकमेकांबद्दलच थोडस ईर्षा कॉम्पिटिशन असते, त्यामुळे थोडंफार तो संघर्ष झाला असेल. पण भाजप हा शिस्तप्रिय पक्ष असल्यामुळे आम्ही सुद्धा या गोष्टीची दखल घेतली आहे की असं व्हायला नको. येणाऱ्या काळामध्ये असं कोणीही करू नये अशा प्रकारची आम्ही सगळ्यांना ताकीद दिलेली आहे. त्यामुळे हा विषय काही खूप मोठा नाही, हा इथे संपला असं मी समजतो. शहराध्यक्षपद घेतलं का मुंडेचं? शहराध्यक्षपद घेणार आहे का? मी आता उत्तर दिलं नाही. कारवाई काय करणार ते सांग. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. अमित यांची गाडी फोडली, त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडलेली आहे. काल आपल्याकडे तोच प्रकार घडला. सगळी फायटिंगच सुरू आहे. काय सांगा? कसं आहे, राजकारणात आता इतके द्वेष एकमेकांबद्दल होत आहे, त्याच्यामुळे हे होणं काही खूप चांगलं नाही आहे. आपल्या म्हणजे पूर्वी बिहारमध्ये वगैरे झालं तर आपल्याला वाटायचं, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला हा शांतप्रिय स्टेट आहे. मी तर राजकीय मंत्र्यांना विनंती करीन की वी शुड फाईट विथ माउथ, नॉट विथ हँड्स. आपण एकमेकांच्या विरुद्ध बोलणं ठीक आहे राजकारणात, पण हे शक्ती लावणं आणि करणं हे काही अतिशय वाईट गोष्ट नाही झाली पाहिजे. काल उद्धव ठाकरे सुद्धा म्हणाले तर फडणवीस आले नाही तर मी. जॅपनीज पीपल हे त्यांच्या जवळजवळ 6 व्हिजिट्स आतापर्यंत आम्ही सगळ्या व्हिजिट्समध्ये त्यांना कंपनी केलो आहे. आपल्या CMI असतील, मासिया असेल, याचे सगळ्यांचे प्रतिनिधी त्यांच्यावर बघून आपल्याकडचा इन्फ्रास्ट्रक्चर आज खरंच स्पष्ट सांगतो मी, आज एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. म्हणजे आता पुण्याला पण तुम्ही जाल, वेंडर्स मिळतील तुम्हाला, पुन्हा लँड कुठे आहे? जी लँड अवेलेबल आज DMIC मध्ये मी नुसतं ड्रोन मधून जरी बघितली तर आज एवढा मोठा पट्टा डेव्हलप पटला, जिकडे रोड्स, इन्फ्रास्ट्रक्चर, ड्रेनेज सिस्टम, इलेक्ट्रिकल हे सगळं तयार आहे. आज ज्याला प्लांट लावायचा तो उद्या म्हटलं तर त्याचं स्वतःचं काम तिकडे सुरू करू शकतो. आणि त्यामुळे बघितल्यावर एरिया आणि ऑरिकमध्ये फॅसिलिटी, येणारं कन्व्हेन्शन सेंटर, कारण की आमचे डॉक्टर भागवतजी कराड साहेब केंद्रातून कन्व्हेन्शन सेंटरचा प्रयत्न करतायत. मंत्री असताना त्यांनी केला, आताही ते त्याच्या मागे ते झालं तर तो एक मोठा प्रोजेक्ट होईल. त्याच्यानंतर तर माझ्यामध्ये अजून 10 इंडस्ट्रीज येतील, 4च नाही. आणि ही सगळी म्हणजे आज 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे. 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट नॉट अ स्मॉल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे बजाजने 1981 मध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली होती त्याचं कम्पेअर केलं तर इट इज ऑन अ व्हेरी बिगर साईड, हायर साईड आहे. आणि याच्यात मेनली आम्हाला आनंद आहे की ते आज टोयोटा कार त्यांचा MD बोलत होतो, मी चर्चा करत होतो, तर म्हटलं आम्ही कौशल्य विकास सेंटर आमचं सुरू करू. आम्ही त्याच्यातून तुमच्या सगळ्या म्हणजे आमच्याकडे काम करू या ना करू, त्याला आम्ही ट्रेन करणार आहोत. टेक्निकली ही शुड बी परफेक्ट. त्यांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ते ट्रेन करणार आणि टोटली म्हणजे डिवोटेडली त्यांचं म्हणणं की हा शहर आमचं सोशल कमिटमेंट पण खूप असते. आम्ही नुसतं फॅक्टरी चालवत नाही, त्याच्याबरोबर सोशल उद्या वाटलं तर अजून सोशली काही कमिटमेंट असते, हॉस्पिटल असतात, स्कूल्स असतात, अशा सगळ्या सुविधा ते आणणार इकडे आणि त्या पद्धतीने डेव्हलप करणार. आणि नक्कीच मला खात्री आहे की ज्या पद्धतीने आता आपला औरंगाबाद पुणे रोडचं पण नोटिफिकेशन निघालंय, तो पण चालू होणार आहे. आपला हा रेग्युलर रस्ता पण 6 लेनिंग करायचं ऑलरेडी प्रस्ताव गडकरी साहेबांकडे आहे, तो पण लवकर होऊन जाईल. केंद्रात त्याचाही फॉलोअप चालू आहे. मला 15 तारखेनंतर वेळ दिलेला आहे. 15 तारखेनंतर मी त्याचा फॉलोअप करणार आहे. आणि या पद्धतीने आज ही या पद्धतीने याच्यात सगळ्या म्हणजे सगळ्या इंडस्ट्रीजच्या असोसिएशनने पण याच्यात खूप
सहभाग घेतलेला आहे आणि मी आवर्जून उल्लेख करीन याच्यामध्ये म्हणजे ज्या आपल्या मॅडम विषय बोलणार आहे की अजून एक करार होतोय, तो लवकरच अजून करार साइन झाला नाही पण इट इज ऑन फायनलायझेशन. तो आहे GSW ग्रीन मोबिलिटी. ही पण ऑटो इंडस्ट्री आणतात, हे पण इलेक्ट्रिक कार्स आणणार आहेत आणि ह्यांची पण जवळजवळ 27,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट छत्रपती संभाजीनगर मिळणार आहे. त्यांना पण आपण 1,000 एकरची जागा उपलब्ध करून देणार आहोत. बिडकीनच्याच याच्यामध्ये जो उरलेला अलीकडचा पट्टा आहे त्यामध्ये त्यांना ती जागा मिळेल, जेणेकरून GSWचा पण ग्रीन मोबिलिटी प्रोजेक्ट आपण हे दोन्ही मिळाले तर जवळजवळ 50,000 कोटीचा. त्याच्यानंतर लिब्रिझोल सोबत 900 कोटी रुपयांचा गुंतवणूक करणार आहेत. ते फार्मा आणि लिक्विड्स मध्ये आहेत. ते दॅट इज ऑल्सो बिग कंपनी. ते पण जवळजवळ 900 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. त्यांची पण जवळजवळ 1000 लोकांना एम्प्लॉयमेंट देण्याचा त्यांचा उद्देश आहे. आज ऑलरेडी अथरचा अग्रीमेंट झालेला आहे, अथरच्या जागाही दिली, अथर 2 व्हीलर इलेक्ट्रिकल गाडीचा. म्हणजे असे अनेक प्रोजेक्टच्या माध्यमातून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट येणार आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब लोहासला गेले होते. त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही इन्व्हेंट केले. नंतर देवेंद्रजी पण जपानला गेले होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जॅपनीज मोठा प्रोजेक्ट आपण ठरवून आलोय आणि तो नक्कीच त्या पदामध्ये आज टोयोटा पण येते, GSW पण येते. अशा या सगळ्या कंपनी आल्यामुळे आपल्या या मराठवाड्याचा, आपल्या या छत्रपती संभाजीनगरचा विकास होणार आहे. आणि आज आमचं सरकार हे विकासाच्या मागे असते. आमच्या सरकारने कसं आहे की हा आज याच्याकरता पत्रकार की जो आमच्यावर आरोप केला जायचा की आम्ही युनिट आलं की गुजरातला देतो, आम्ही आता गुजरातच्या कॉम्पिटिशन मध्ये हे युनिट महाराष्ट्रात आलेलं आहे. कारण की त्यांना आज आपल्याकडचा इन्फ्रास्ट्रक्चर बजाज ऑटो असल्यामुळे ऑटो इंडस्ट्री आज इकडे भरपूर आहेत. ऑटोचे सगळे वेंडर इकडे उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे त्यांनी आणि स्कोडामुळे पण त्याच्यामुळे त्यांनी प्रिफरन्स आपल्या छत्रपती संभाजीनगरला दिलाय आणि म्हणूनच आज आपल्या या संभाजीनगरमध्ये हे सगळे प्रोजेक्ट येत आहेत. आज बघितलं तर 3 ऑटो इंडस्ट्रीज रिलेटेड आहे, 1 फार्मा लिक्विड रिलेटेड आणि त्याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या छत्रपती नगरचा विकास होणार आहे. आणि या विकासाला मी आवर्जून उल्लेख करेन एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार आणि आमच्या महायुतीच्या सरकारचं की त्यांच्या प्रयत्नाला आज यश मिळालेलं आहे. म्हणून आज पत्रकार परिषद घेतली. आपण सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आपण आल्याबद्दल.